आज मी तुम्हाला 40 छातीचा 1 टक्स ब्लाऊज दाखवणार आहे। मी काय कारणास्तव व्हिडिओ टाकायचं बंद केलेलं आणि आता मी पुन्हा चालू करणार आहे। 40 छातीचा आहे, छाती 40 आहे, कमर 32 आहे आणि पूर्ण शोल्डर आहे 14.5 आणि ब्लाऊजची उंची आहे 14 आणि त्याप्रमाणे मी माप घालणार आहे। मला तयार उंची पाहिजे 14, तयार पाहिजे मला, त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस करून 15 वरती मार्क करून घेतले आणि ही अस्तर आहे। हे अस्तर हा बंद बाजूचा आहे। मी मागचा भाग आधी पहिला काढणार आहे, त्यामुळे हे मागच्या भागाचे मी माप टाकायले। हा 15 इंचावरती मी हे टाकले। लाईन ओढून घेतली सीधा। छाती आहे 40, 40चा पाव भाग 10, 10 इंचावरती मी मार्किंग करून घेतली आणि मार्जिन मला पाहिजे 1.25 इंच मी मार्जिन ठेवते सगळ्या ब्लाऊजना। तर 1.25 इंचवरती मी मार्जिन ठेवते। हा 1 टक्स आहे। याला काय योगपट्टी म्हणतात, क्रॉसपट्टी म्हणतात, ते काही येत नाही। शिवायचा सुद्धा व्हिडिओ मी टाकीन, हा कटिंगचा टाकणार आहे। पूर्ण शोल्डर आहे 14.5, तर 14.5चा अर्धा 7.25 होतोय, तर मी हा 7.25 वरती हे टाकला, मार्किंग करून घेतली आणि मुंडा ठेवला मी इथं 6, 6.5। आता हे मागील भागाचं हे काढलं मी आणि हा समोरील मागील भाग, समोरचा पण आणि मागचा पण बोट नेक असल्या कारणाने मला मी गळा रुंदी ठेवते 3, उंची ठेवते 4 प्लस मला इथं शिलाईसाठी अर्धा इंच जातोय, त्यामुळे मी 4.5 वरती हा मार्किंग करून घेतली आणि इथं पण 3 इंचावरती ठेवून बॉक्स तयार करून घेतला आणि बोट नेकसाठी शेप काढायसाठी मी इथं 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतली आणि हा इथून हा माप काढायचा, कारण हा शोल्डरमध्ये जातोय, त्यामुळे वेगवेगळं अंतर होतं। इथून जर आपण शेप काढला तर मी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ टाकत जाईन, ते तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब पण करा आवडल्यास, समजल्यास। आणि काय प्रॉब्लेम समजलं नाही तर मला कमेंटमध्ये विचारू शकता। मला इथं आता मुंड्याचा शेप काढायचा आहे। मी इथून इथं 1 इंचावरती इकडं मार्किंग घेतली, 1 इंचावरती मार्क करून घेतला आणि इथं पण आपण अर्धा इंच डाऊन ठेवणार आहे, अर्धा इंच डाऊनल मारणार आहे, कारण हा पूर्ण शोल्डर आहे आणि हा बोट नेक असल्या कारणाने हे आता इथून इथं जात आहे आपला हे शोल्डर पकडायला जात आहे, त्यामुळे इथून हे मार्किंग करून घेतले मी आणि इथून इथं 1.5 इंचावरती मी मार्क टाकले आणि हा मागील भागाचा शेप काढून घेतला। जर ह्याच्यामधलं काही समजलं नाही तर कमेंटमध्ये विचारू शकता, मी त्याच्यावरती मी सांगेन। आणि हा मागील भाग आहे, इथं मला इथं एक बुंदचा हे करायला सांगितलेलं आहे त्यांनी पॅकमध्ये, ते मी कॅनव्हासवरती कट करून मग चिपकून घेऊन मग नंतर परतणार आहे। हा झाला मागचा भागाचा माप। इथं आपल्या मागच्या भागाचे टक्स मारणार आहे मी
4 इंचावरती. तर इथं 3.5 आणि हा अर्धा इंचाचा टक्स पकडायचा असतोय. सॉरी, मी कमरचा माप टाकलेला नाही. कमरचा माप, आपली कमर किती असते, मी साध्या मापाचं पहिला माप टाकून घेतलेले. कमर आहे 30, कमरचा पावभाग होतोय 8, त्याच्यामध्ये प्लस 2 इंच घालायचं. आणि हे असं मार्किंग येते याला. मी पहिला समोरच्या भागाचा असतोय त्यामुळे झालं. हे मागील भाग. आता समोरील भाग काढतो मी समोर काचपट्टी बटनपट्टी समोर घेणार आहे, त्यामुळे हा कट साईड मी 2 ओपन साईड मी इकडं घेतलेली आहे. आणि हे असं ठेवून घेते आणि फक्त मी तुम्ही ठेवून सुद्धा मार्किंग करून घेऊ शकता इथं वगैरे. किंवा पूर्ण मार्किंग सुद्धा घालून घेऊ शकता. हा मागील पण भाग हे आहे. बोटनेकच आहे. मागील पण समोर पण बोटनेक असल्या कारणानं आहे तोच माप आहे. मी असं मुंड्याचं वगैरे माप काढून घेतलेलं आहे, म्हणजे सोप्यात सोपं होतं. मग आता आपली छाती किती ठेवलेलो मी, 10. ही 10 इंच प्लस 1.25 इंच मारून घेतली. पण 1.25 इंच आणि एक थोडं अर्धा इंच समोरच्या भागाला परत खालच्या साईडला की टक्स मारतो तिथं की आपण जरा थोडं वाढवून घ्यायचं. अर्धा इंच. हा 1 टक्स आहे ना. प्लस शोल्डर किती, 7.25. इथं पण 7.25. ही उंची आहे का बघायची बरोबर. ही डाऊनला आहे अर्धा इंच समोरच्या भागाला. आणि ही आपल्या समजण्यासाठी ही मार्किंग करून घ्यायची. आणि हा समोरचा शेप काढायसाठी इथून आता हे शोल्डरमध्ये जाणार आहे पकडल्यानंतर. मग इथून जर कट केलं तर इथं आपल्याला मागं पुढं होतं शोल्डर जोडल्यानंतर. मग त्यासाठी काय करायचं, आपला जो भाग असतोय जॉईंट करायचा तो भाग वरती सोडायचा आणि परत खाली घेऊन त्याला मार्किंग करून घ्यायची अशी. आणि आता इथं
1 इंचावरती टिक मारून घ्यायची. आणि हा तुम्हाला समजण्यासाठी मी ह्याचं हे करून घेते, म्हणजे किती घेतो आपण याचा सेंटर घ्यायचा. आता इथं आपल्याला आलं आहे 5.5, तर 5.5 म्हटल्यानंतर 2.75 इथं मध्ये आलेला आहे. तर हा असा थोडा शेप काढून घ्यायचा समोरील भागात. हा 1 टक्स आहे, अगदी सोपा आणि एकदम सिंपल पद्धतीत. आणि इथं आपलं 4 इंचावरती आपले टक्स, हा टक्स पॉईंटसुद्धा घेऊ शकता तुम्ही, कितीचा आपण घेतोय तो. तर गळा उंचीला 11 ठेवला मी त्यांचा, 4 इंचावरती आला. आता हा टक्स किती पकडायचा, तर मागचा जो टक्स पकडल्यानंतर हा जेवढा भाग होतो तयार, तेवढा हा भाग तयार झाला पाहिजे. तो भाग समोरचा एवढा तयार झाला पाहिजे. मी अंदाजवरती 1 इंचाचा पॉईंट मारलेला आहे. तरी शिवताना मी दाखवते की जर एक्स्ट्रा झाला परत पकडायचा आणि 1 टक्स घालायचा. बोटनेक 1 टक्स ब्लाऊज कसा कट करायचा तो बघितला. शिवायचा पण व्हिडिओ टाकणार आहे, पूर्ण बघा. काय नाही समजल्यास मला कमेंटमध्ये करून विचारा, मी सांगेन ते. आता हा मागील भाग आहे, हा समोरचा भाग. आता मी हे फॅब्रिकवरती हे करून घेते. अस्तरचा आहे तो, साडीवरच घेऊन. हा मागील भाग आहे, बंद बाजूकडे ठेवून मी असं कट करून घेते. मागील भाग तर बस तो काय बघा इथं काढणार आहे. आणि हा हातासाठी इकडं ठेवलेला आहे. मी तुम्हाला हाताचं वगैरे माप स्टेप बाय स्टेप घालून दाखवणार आहे. मी शिवायचा सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे. हे कटिंग हा फर्स्ट पार्ट. शिवायचा पण कसा व्हिडिओ टाकणार आहे आणि कसं शिवणार आहे मी ते बघा. आणि काय न समजल्यास मला कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा.